एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस पाटील भरती निघालेली, त्यासाठी आपण या ठिकाणी आय-एम-पी असे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे, ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केला. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ, चालू घडामोडी तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहे. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो, WhatsApp नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, टोटल या ठिकाणी 50 प्लस प्रश्न आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय. चला आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 सेकंद मिळतील, की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2. बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे, हे बीडच आहे पहा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 10,693 चौरस किलोमीटर. आलं लक्षात? 4 किमी. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे? व्हेरी गुड. किती मित्रांनो? 3.5%. उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येणार आहेत हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 3.5% मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे 2 नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा, मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची पी-डी-एफ असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो लक्षात ठेवा 26 जून 1999 कधी? 26 जून 1999 मध्ये हे अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6. लक्षात ठेवा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती? 6 जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत. किती? 6.
चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो. चला सांगा उत्तर. तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो? पाली घाट लागतो. लक्षात ठेवायचं आपल्याला पाली घाट. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कुंडलिका. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? तर सांगा पटकन. तर बघा गेवराईमधून सुद्धा जाते, माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व. कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये वाघेराजवळ उगम पावते? कोणती नदी पाहती? सांगा उत्तर. तर बिंदुसरा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा. मित्रांनो बीड जिल्ह्यामधून एकूण किती राज्यमार्ग किंवा महामार्ग जातात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक किती जातात पहा सगळ्यांनी लक्षात ठेवा 5. ऑप्शन क्रमांक सी 5 जातात पहा. नेक्स्ट आहे पहा खंडोबा मंदिर दीपमाळ कोणत्या ठिकाणी आहे? खंडोबा मंदिर दीपमाळी कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो पेठ बीड या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक बी पेठ बीड या ठिकाणी पहा. बीड जिल्ह्यामध्ये आढळणारी खनिज संपत्ती कोणती पहा? बीड जिल्ह्यात आढळणारी खनिज संपत्ती कोणती आहे? तर बेसाल्ट दगड आणि चुनखडी ऑप्शन क्रमांक सी. 2011 नुसार प्रति चौरस किलोमीटर लोक राहत होते बघा जनगणनेनुसार. तर 242 लोक राहत होते पहा. 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण किती होतं? तर मित्रांनो स्त्री पुरुष प्रमाण विचारलं आपल्याला म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती? किती होती मित्रांनो 916 या ठिकाणी स्त्रिया होत्या. किती? 916. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचा साक्षरता दर किती पहा? बघा साक्षरता दर आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर 75.41 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा 75.41. समजलं? नेक्स्ट मित्रांनो बीड जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती वने आहेत? किती वन आहेत विचारलंय. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 2.3% वन आहेत. किती? 2.3%. दख्खनच्या पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे? दख्खनच्या पठारावर सर्वात मोठी नदी कोणती असेल तर मित्रांनो ती गोदावरी नदी. कोणती पहा? गोदावरी. समजलं? नेक्स्ट आहे पहा बीड जिल्ह्यातील गोदावरीची प्रमुख उपनदी कोणती पहा? सांगा पटकन. तर सिंदफणा नदी ऑप्शन क्रमांक बी सिंदफणा नदी पहा. सिंदफणा नदी गोदावरीला कोणत्या ठिकाणी मिळते? सांगा पटकन. कोणत्या ठिकाणी मिळते? तर मंजरात या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ब. बिंदुसरा नदीचा उगम कोठे होतो? बिंदुसरा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर वाघेरा तालुका पाटोदा या ठिकाणी होतो पहा ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट मित्रांनो गोदावरी आणि मांजरा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कुंडलवाडी जिल्हा नांदेड या ठिकाणी होतं पहा. बीड शहरातील कोणती विहीर प्रसिद्ध आहे? तर बीड शहरातील कोणती विहीर प्रसिद्ध आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर खजाना विहीर ऑप्शन क्रमांक बी ही प्रसिद्ध आहे पहा. माजलगाव तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं गाव कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे? तर मंजरात मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणत्या तालुक्यामध्ये विहिरीचं प्रमाण सर्वात जास्त आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा आष्टी. ऑप्शन क्रमांक बी आष्टी. मांजरा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर पाटोदा बघा हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेमध्ये पाटोद्यामध्ये होतो. सिंदफणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? सिंदफणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? तर पाटोदा तालुक्यामध्ये चिंचोली टेकड्या याचं योग्य उत्तर आहे पहा. बीडमधील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती आहे? तर सिंदफणा नदीवरती मित्रांनो विंचरणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? विंचरणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे?
तर पाटोदा तालुक्यामधील विखलनाथ परिसर याचं योग्य उत्तर आहे पहा. सौताडा धबधबा कोणत्या नदीवरती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर हा सुद्धा विंचरणा नदीवरती. कोणत्या? विंचरणा. बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग कोणता आहे? तर बीड जिल्ह्यामध्ये नवीन अहमदनगर परळी बीड हा रेल्वे मार्ग आहे पहा. वेद आणि पुराणामध्ये बीडचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे? तर काय म्हणून केलेला आहे मित्रांनो? अस्माक. ऑप्शन क्रमांक बी अस्माक म्हणून केलेलं आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, कोणत्या फारसी शब्दाचा अपभ्रंश होऊन बीड शब्द तयार झाला? सांगा पटकन. त्याचे उत्तर आहे पहा भीर. भीर हा शब्द आहे पहा. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणी बांधलं? परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणी बांधलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी बांधलेलं आहे? हेमेद्रे यांनी बांधलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, यादवांच्या हेमेद्रे यांनी. नेक्स्ट आहे, मोगलांनी धारूर किल्ला जिंकल्यावर त्याचं नाव काय ठेवलं? काय ठेवलं मित्रांनो? फतेहाबाद ठेवलं. ऑप्शन क्रमांक ए. कोणत्या ग्रंथामध्ये योगेश्वरी देवीने दंतसुराचा वध केल्याची कथा आहे पहा? तर योगेश्वरी महात्म्य. ऑप्शन क्रमांक बी. पासडीवर दासोपंतांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? सांगा पटकन. पंचीकरण हा ग्रंथ लिहिला मित्रांनो. कोणता? पंचीकरण. पुढचा प्रश्न मित्रांनो, नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या वर्षी मान्यता मिळाली पहा? तर कोणत्या वर्षी मान्यता मिळाली? 1994. ऑप्शन क्रमांक बी 1994. देशातील पहिलं मयूर अभयारण्य कोणतं आहे? तर लक्षात ठेवा बघा, मयूर अभयारण्य नायगाव हे पहा. राक्षस भुवन येथील लढाई कोणाकोणादरम्यान झाली? राक्षस भुवन येथील लढाई कोणाकोणादरम्यान झाली? तर निजाम आणि पेशवा. ऑप्शन क्रमांक ब. राक्षस भुवन हे कोणाचं आदिपीठ मानलं जातं? तर श्री दत्तप्रभू यांचं मानलं जातं पहा. नेक्स्ट मित्रांनो, 250 नंबरचा प्रश्न. 1763च्या लढाईमध्ये निजामाचा पराभव कोणी केला? तर थोरले माधवराव पेशवे. लक्षात ठेवा, थोरले माधवराव पेशवे. तर आता बघा, लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले, त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.